खासदार निलेश लंके यांना डिस्चार्ज, मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी. खासदार निलेश लंके झाले भाऊ. खासदार निलेश लंके यांना गेल्या आठवड्यात विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे पुण्यातील रुबी हॉल या ठिकाणी त्यांना उपचारासाठी दाखल केलं होतं. तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा झाली. बुधवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलाय. उपचारादरम्यान रुबी हॉल क्लिनिकच्या वैद्यकीय पथकानं सातत्यानं त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिलं. विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल सामान्य आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय दिला. डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला असून खासदार निलेश लंके मात्र गुरुवारपासूनच जनतेच्या सेवेत सक्रिय होणार असल्याचं सांगतायत. मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार निलेश लंके यांनी जनता हाच माझा ऑक्सिजन आहे, मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, मी पुन्हा लवकरच जनतेच्या सेवेत रुजू होणार, प्रकृतीची चिंता करू नका असा संदेशही दिला होता. उपचारादरम्यान विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी भेट देऊन खासदार लंके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच राज्यभरातून कार्यकर्ते नागरिकांनी त्यांच्या लवकर प्रकृतीसाठी काही ठिकाणी मनोकामनाही केल्या. रुग्णालयातून डिस्चार्ज घेत असताना खासदार निलेश लंके यांनी त्यांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि उपचारादरम्यान घेतलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. डिस्चार्ज झाल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी सर्वप्रथम दगडूशेठ हलवाई या गणरायाचं या ठिकाणी दर्शन घेतलं आणि नव्यानं पुन्हा एकदा आपल्या जनसेवेचा श्री गणेशा दगडूशेठ हलवाईच्या आशीर्वादानंच केला. खासदार निलेश लंके यांचं जनसेवेचं हे व्रत हॉस्पिटलच्या त्या बेडवरती देखील थांबलेलं नव्हतं. आपल्याला स्वतःला उपचार सुरू असताना देखील हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अनेकांचे प्रॉब्लेम खासदार निलेश लंके तिथे बसून सॉल्व्ह करत होते. याची अनुभूती त्यांना भेटायला येणाऱ्या अनेकांना आली आहे.